तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या भाऊच्या चॅनलमध्ये. तर चला आता कुठंतरी जाऊन रावसमध्ये एकदम बावस करूया. त्याला हो कॅमेरा पडतो का काय भीती वाटायला लागले मित्रांनो. हे चला जाता हूँ मैं किसी धुन में फराने लिए. हे चला जाता हूँ मैं किसी धुन में फराने लिए. आईला या चौकात आल्यावर मला भीतीच वाटतंय. योगा योगा ठोकतोय का काय आता भीतीच वाटते मला एकदम, नाही का? एकदम भीतीच वाटते मला. ऐसे ही निकल जाता हूँ मैं. काय माहिती का, लय ट्रॅफिक असते इथं पुण्यात. आणि कात्र चौकात तर विचारूच नका. ते आता ब्रिजचं तर काम चालू आहे, त्यामुळं तर एवढी नाही होत, पण होते ट्रॅफिक, नाही का? आणि माणसं बघा डायरेक्ट कुठं थांबतात लाईनच्या पुढं. रिक्षावाल्याचं तर तरी ठीक आहे, नाही का? बाकीचे बघा त्या ताई बघा कुठं थांबतात. काय बोलायचं त्यांना, थोडंफार ॲक्सिडेंटसुद्धा कमी होतं माझ्या मते तरी. पर तरी पण आता काय बोलायचं त्यांना. चला जाऊया कात्र चौकातून पुढे. आता एक मस्त एकदम पांढरं कुत्रं दिसला, नाही का? थांबा तुम्हाला दाखवतो 2 मिनटं. सिग्नल सुटत आहे. जाऊ थोडं स्पीडमध्ये, दाखवतो तुम्हाला कुत्रं ते. 2च मिनटं. हे बघा दादाकडे स्प्लेंडरवरती. हे बघा एकदम भारी, मला तर एकदम मस्त वाटलं. हे तर काय थकाठकीच झाले, डायरेक्ट ठोकलं म्हणजे घुसले फक्त. आपल्या गाडीला वाईटच झाला असताना. चुकी तर माणसाचीच वाटते बाबा. आणि हे बघा आता तिघही चिपकतील. चिपका नाही चिपकले गेले. आईला मारला काय होते आता घासाघासी, नाही का? चला आता जाऊया. हे बघा रिक्षावाला दादाची हे तर सरळ जात होते, त्यांनीच इकडं आडवून टाकले. आणि तो अजून एकदम हे करत होता जास्त. मी एखाद्याला दुसऱ्याला